शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे आपला 100 डेज वर्कआउट चॅलेंजमधला 25वा दिवस. सकाळी मी उठून गरम पाणी केलं, एक बॉईल करून घेतलं आणि आलो जिममध्ये. तर आज होता आपला चेस्ट डे. फर्स्ट वर्कआउट मी घेतला इन्क्लाइन बेंच प्रेस, जिथे आपला मसल ट्रेन होतो पॅक्टोरलिस मेजर, इंटेरियल डेल्टॉइड आणि ट्रायसेप. याचे मी 3 सेट घेतले आणि प्रत्येक सेटमध्ये वेट इन्क्रीज केलं. जर तुमचं लेवल बिगिनर असेल तर मशीनवरती तुम्हाला सगळ्यात बेस्ट प्रेशर पडेल, कारण इथे तुम्हाला बॉडी ॲडजस्ट करायची गरज नाही पडत, फक्त वेट पुश करायचं आहे. दुसरा वर्कआउट मी घेतला फ्लॅट बेंच प्रेस. याचे पण मी 3 सेट घेतले. प्रत्येक सेटमध्ये वेट इन्क्रीज केलं. इथे मसल ट्रेन होतो आपला पॅक्टोरलिस मेजर, इंटेरियल डेल्टॉइड आणि ट्रायसेप. जर तुमचं लेवल बिगिनर असेल तर तुम्ही हे वर्कआउट डंबेलने पण करू शकता, कारण रॉड हा हेवी असेल त्याच्यापेक्षा तुम्ही 2.5चा डंबेल किंवा सिंगल 1 kgचा पण डंबेल भेटतो, त्या डंबेलवरती करसाल तरी चालेल. रेपोटेशन तुम्हाला वाढवून मारायचे आहे, जसं एका सेटमध्ये 20, 25 आणि 30. तिसरा वर्कआउट मी घेतला सेटेड केबल प्रेस. त्याच्यावरून मी 3 सेट घेतले. इथे मसल ट्रेन होतं पॅक्टोरलिस मेजर, इंटेरियल डेल्टॉइड आणि ट्रायसेप. जर तुमचं लेवल बिगिनर असेल तर तुम्ही पिक डॅक फ्लायची मशीन पण करू शकता, नाहीतर सेम वर्कआउट उभा राहून पण करता येतं स्टँडिंग फॉर्ममध्ये. बिगिनर लेवलसाठी बेस्ट रेपोटेशन पडतात 15, 20 आणि 25. चौथा वर्कआउट मी घेतला स्कूप. याचे पण मी 3 सेट घेतले. इथे मसल ट्रेन होतो पॅक्टोरलिस मेजर, इंटेरियल डेल्टॉइड. मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला थोडंसं तरी शिकायला भेटलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.